तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. ईश्वरी घराच्या बाहेर आलेली आहे आणि तिला असं वाटतंय आता आपण राजेश जिजूला पाहणार आहोत. पण राजेश हाच राकेश आहे ही गोष्ट मात्र तिला माहिती नाहीये. राकेशच्या लक्षात आलंय की आतमध्ये ईश्वरी आहे आणि आता ईश्वरी दार उघडणार आणि तिला समजणार की आपण इथे काय करत आहोत ते. आपण या घरचे जावई आहोत हे तिच्या लक्षात येणार. या गोष्टीनं तो पुरता घाबरून जातो आणि हातात आणलेले अंजलीसाठीचे फुले म्हणजेच ते बुके जो आहे तो त्याने खाली ठेवलेला आहे आणि तो फरार झालेला आहे. राजेश जिजूला पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या ईश्वरीला समजलंय की ते मात्र दारात नाहीयेत. त्यांच्याऐवजी फक्त फुलांचा बुके तिथं आहे. बुके उचलून ते इकडं-तिकडं पाहू लागते. ते कुठे आहेत पाहू लागते, पण तो मात्र कुठेच नसतो. राकेश दाराच्या आड लपून बसलेला आहे. कारण त्याला समजलंय, की आता जर का ईश्वरीने आपल्याला पाहिलं, तर आपलं काही खरं नाही. आपण जर का सापडलो, तर आपण मेलो हे त्याला माहीत आहे आणि त्यामुळं तो लपून बसलेला आहे. इकडे ईश्वरी त्याला पाहण्याचा प्रयत्न करते, शोधण्याचा प्रयत्न करते, फुलं कोणी ठेवलेत हे पाहण्याचा प्रयत्न करते, पण तिला मात्र काहीच समजत नाही. तिच्या एक गोष्ट लक्षात आली आहे, की कदाचित ते आलेलेच नाहीयेत, त्यांनी फुलं पाठवलेली असतील आणि आता राकेश मात्र घाबरून भिंतीच्या आड बसलेला आहे. आता जर का ईश्वरी पुढं आली, तर आपलं काही खरं नाहीये. पण ईश्वरी आत निघून जाते. दरवाजा बंद करते आणि राकेश यावेळेस देखील वाचलेला आहे. घरात तर सर्वजण त्याची वाट पाहत असतात. आता ईश्वरी अंजलीजवळ येते आणि म्हणते, "ते आलेले नाहीयेत वाटतं, पण त्यांनी तुमच्यासाठी छान असा बुके पाठवलाय." अंजलीला हे सगळं पाहिल्यावर खूपच वाईट वाटतं. कारण आत्ताच त्याने फोन केलेला असतो आणि मी लगेच येतो असं सांगितलेलं असतं, पण तो आलेला नाहीये आणि फक्त बुके पाठवून दिलाय. ही गोष्ट अर्णवला चांगलीच खटकलेली आहे. नेहमी-नेहमी असं का होतंय? ते यायचं म्हणतात, ते येत नाहीत आणि सारखं-सारखं कामाचं कारण देतात. आता राकेशने फोन केलेला आहे आणि तो अंजलीला सांगतोय, "राणी सरकार बुके मिळाला का नाही ते सांगा." अंजली मात्र चिडलेली आहे आणि ती म्हणते, "फक्त बुके? तुम्ही येणार होता ना, मग काय झालं? मला नकोय तो बुके." राकेश म्हणतो, "अहो, मी येणार होतो, पण ऐन वेळेला मला एक काम आलं आणि त्यामुळं मी येऊ शकलो नाही. पण मी तुमच्यापर्यंत बुके पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बुके पोहोचला का नाही तो सांगा." अंजली मात्र चिडलेली असते. अंजली म्हणते, "मला काहीसुद्धा बोलू नका. आता मला तुमचं काहीच ऐकायचं नाहीये." अविनाशला देखील ही गोष्ट खटकलेली आहे. कारण हा इंदोरला दिसला होता आणि आता पुन्हा हा कोल्हापूरला आहे असं सांगतोय. त्याचबरोबर तो येत नाहीये. आता वल्लरी देखील हा बोलण्याचा चान्स सोडत नाही. वल्लरी म्हणते, "मला तर ह्यांचं कामच कळत नाहीत. कसले वकील आहेत बरं हे? असले कसले वकील आहेत?" आजी म्हणतात, "असतं अगं त्याला काम. तुला माहिती आहे ना त्याला किती काम असतं ते." वल्लरी म्हणते, "काही नाही हां. मी आता कितीतरी वकिलांना ओळखते. काय काम असतं? आणि असे इतके दिवस घराबाहेर राहण्यासारखं काय काम करतात बरं ते?" असा प्रश्न वल्लरीनं केलेला आहे. वल्लरीचा प्रश्न अगदी रास्त आहे, असं अर्णवला देखील वाटत आहे. खरंच हा राजेश नक्की काय काम करतो? असा प्रश्न आता अर्णवला देखील पडलेला आहे. अगोदरच अविनाशनं त्याला सांगितलेल्या गोष्टीमुळं त्याच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकत होती आणि आता त्याला असं वाटतंय, की नक्कीच राजेश हा काय काम करतोय हे आपण पाहिलं पाहिजे. अविनाश वल्लरीचं तोंड बंद करायला लावतो आणि म्हणतो, "तुम्हाला प्रत्येक गोष्टीत नाक खुपसणं गरजेचं आहे का? थोडंसं शांत राहिलात तर बरं होईल." असं म्हणून तो तिला शांत करतो. पण आता अर्णव मात्र टेन्शनमध्ये आहे. ही गोष्ट ईश्वरीच्या देखील लक्षात आली आहे. अर्णव एक शब्दही बोलत नाहीये. झालेल्या सगळ्या प्रकारामुळं त्याला टेन्शन आलंय. ही गोष्ट ईश्वरीनं ऑब्झर्व्ह केलेली आहे. कारण राजेश येतोय तो म्हणतोय, पण तो काही घरी येत नाहीये. तो काही केलं, नुसता फोन करतोय किंवा फुलं पाठवून देतोय. या गोष्टीमुळं आता सर्वजणच टेन्शनमध्ये आलेले असतात. इकडे अंजली बोलत-बोलत तिच्या बेडरूममध्ये आलेली असते आणि ती चिडलेली असते आणि म्हणते, "नक्की काय कामकाज निघलंय तुमचं सांगा बरं मला." तेव्हा राजेश म्हणतो, "अगं माहिती आहे ना, काही काम निघतं, पण मी येणार नाही असं म्हणतोय का? मी येणार आहे ना." आणि तो विचारतो, "काहीतरी खास काम आहे वाटतं माझ्याकडं." तेव्हा ईश्वरीच्याबद्दल तिने सांगितलेलं आहे. ती म्हणते, "अहो ईश्वरी आणि लावण्या यांना तुम्हाला भेटायचं आहे." तेव्हा तो एकदम घाबरून जातो आणि म्हणतो, "हो, ते आहे. त्यांना भेटायचं असेल, पण मी येतोय ना. असं करतो, मी रात्री येतो. रात्री असतीलच की त्या." तेव्हा ती म्हणते, "लावण्य इथंच असते, पण ईश्वरी मात्र नसते. ईश्वरी संध्याकाळी निघून जाते." आता त्याला हाच चान्स पाहिजे असतो. तो म्हणतो, "ठीक आहे, ईश्वरीला मी नंतर भेटेल."
रात्री आपण तरी एकमेकांना भेटूया आणि आता काही केलं तरी मी रात्री घरी येणार आहे, असं म्हणून त्याने फोन ठेवलेला आहे. राजेशचं ते वागणं तिला मात्र अजिबात पटलेलं नाहीये. पण आता इकडं राकेश म्हणजेच राजेश खुश झाला आणि म्हणतोय, "अच्छा, म्हणजे ईश्वरी संध्याकाळी नसते तर? म्हणजे मला रात्री अंजलीला भेटता येऊ शकतंय आणि घरामध्ये जाता देखील येऊ शकतंय. आता घरी जावंच लागणार आहे." असा विचार त्याने केलेला आहे. पण अंजली रडतीये ही गोष्ट अर्णवला मात्र परेशान करून टाकते. कारण राजेशचं वागणं त्याला पूर्णपणे न पटणारं झालेलं आहे. तो आत येतो आणि म्हणतो, की "काय झालं दीदी? काय म्हणतायत जीजू?" तेव्हा अंजली म्हणते, "ते रात्री येणार आहेत." अर्णव म्हणतो, "मग ठीक आहे ना, येऊ देत ना रात्री. त्यांचं काहीतरी काम आहे म्हणते ना." अंजली म्हणते, "त्यांचं सारखंच काही ना काहीतरी काम असतं." तेव्हा अर्णव म्हणतो, "मी त्यांना खवळू का फक्त तू सांग. तुला माहिती आहे ना, मी तुझ्यासाठी काय करू शकतो ते?" अंजली म्हणते, "आता तू माझ्या नवऱ्याला भांडणार आहेस का?" तो म्हणतो, "तुझ्यासाठी मी काय करू शकतो तुला माहिती आहे. तुझ्यासाठी मी कोणालाही भांडू शकतो आणि काहीही करू शकतो. पण तुझ्या डोळ्यामध्ये पाणी मी अजिबात बघू शकत नाही. या एका एका अश्रूची किंमत काय आहे ना, ते मला माहीत आहे. त्यामुळं मला सांग मी त्यांना भांडू का?" अंजली म्हणते, "वेडा झालायस काय? अजिबात नाही. माझा नवरा किती चांगला आहे ना, मला माहीत आहे. त्यामुळं अजिबात त्याला काय बोलायचं कारण नाही." तो म्हणतो, "माहिती आहे मला, पण ते असं तुला रडवतात ना, ती गोष्ट मला अजिबात पटत नाही. आता आल्यानंतर मी त्यांना याचा जाबच विचारणार आहे, की तुम्ही का माझ्या दीदीला बरं असं रडवता? मला तुमचं हे वागणं अजिबात पटत नाही." अर्णव तिला मनवण्यासाठी आलेला असतो. अर्णव एवढं छान-छान बोलत असतो, की अंजली म्हणते, "हो, तू भांड त्यांना, पण जास्त भांडायचं नाही हां, कारण किती जरी असलं तरी माझे आहेत ते आणि त्या माझ्यावर किती प्रेम करतात हे तुला पण माहिती आहे." अर्णव म्हणतो, "हो, माहिती आहे. म्हणून तर मी शांत बसलोय. पण जर का त्यांचं वागणं बदललं, तर मग मात्र मला भांडावं लागणार बरं का." असं प्रेमाने तो तिला सांगत असतो. अंजली म्हणते, "खरंच किती माया करतोस रे अर्णव तू माझ्यावर." अर्णव म्हणतो, "तू विचार करते ना, त्यापेक्षा पण खूप जास्त. मी तुला रडताना अजिबात पाहू शकत नाही. काही जरी झालं, तरी रडताना मात्र मी पाहू शकणार नाही. त्यामुळं तू रडायचंच नाही आणि तुला जर का कोणी रडवलं, तर मग मी मात्र त्याला सोडणार नाही." इकडे लावण्य आणि वल्लरी यांचा आता प्लॅन चालू झालेला आहे. कारण लावण्याला पटत नाहीये, ईश्वरी घरामध्ये आहे आणि ती प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये-मध्ये करतेय, असा तिचा तर्क आहे. तेव्हा वल्लरी म्हणते, "मला देखील ते जाणवतंय, पण आता हिचं काय करावं ना ते कळत नाही." लावण्या म्हणते, "हिचा काटा काढणं गरजेचं आहे आणि त्यासाठी काहीतरी प्लॅन करणं गरजेचं आहे." तेव्हा वल्लरी म्हणते, की "मग आपण काट्यानेच काटा काढूया." लावण्या म्हणते, "व्हॉट यू मीन? म्हणजे करायचंय काय नक्की?" लावण्याला ती सांगते, की अर्णवला सगळ्यात प्रिय गोष्ट काय आहे? ती म्हणजे आई आहे. त्याची आई हयात नसली म्हणजे ती वारलेली असली तरी देखील आई या गोष्टीबद्दल तो अतिशय हळवा आहे आणि त्याच गोष्टीचा आपण गैरफायदा घ्यायचा आहे. आपण काय करायचं आहे माहिती आहे? आपण अर्णवच्या समोर तिचा फोटो जळलेला ठेवायचा आहे आणि हे पाहिल्यानंतर त्याला जे काय वाटणार आहे ना, ते अगदी बघण्यासारखं आहे आणि या सगळ्याचं कारणीभूत आपल्याला करायचं आहे, ते म्हणजे ईश्वरीला. लावण्य म्हणते, "ते कसं करता येईल?" वल्लरी म्हणते, की "ते सगळं तू माझ्यावर सोड. आता हा प्लॅन आपण करूया." हे ऐकल्यावर लावण्य तर खुश झालेली आहे. ती म्हणते, "जेव्हा अर्णवला कळेल, की तिच्या फोटोला आग ह्या ईश्वरीमुळे लागलेली आहे, तेव्हा त्या दोघांमध्ये जे भांडण लागेल ना, त्यामुळे ते दोघे एकमेकापासून दूर जातील आणि ईश्वरी तर कायमची घराच्या बाहेर जाईल." इकडे ईश्वरी आजींची सेवा करत आहे. आजी म्हणतायत देखील, "अगं, तू तर पाय दाबतेस. कशाला पाय दाबतेस माझे? मी तुला कामासाठी बोलवलं होतं, सेवेसाठी नाही. तू तर माझी सेवाच करायला लागली आहे." ईश्वरी म्हणते, "मग तुम्ही आजी आहात ना माझ्या, मग मी करणार. करून घ्या ना सेवा. काय आहे त्याच्यामध्ये? आणि मला आवडतं तुमची सेवा करायला." असं म्हणून ईश्वरी त्यांचं सगळं काम करत आहेत. ईश्वरीचं वागणं, बोलणं आजींना मात्र खूपच आवडतंय. कारण ईश्वरी अगदी गोड बोलते आणि सगळी कामं अगदी मनापासून करते. तिला कोणतंच काम सांगावं लागत नाही, हे देखील त्यांच्या चांगलंच लक्षात आलेलं असतं. या दोघी बसलेल्या असतात, तेथे या दोन्ही चेटकिनी म्हणजेच वल्लरी आणि लावण्या पोहोचलेल्या आहेत आणि आता त्यांच्या डोक्यामध्ये अतिशय घाणेरडा प्लॅन आहे. तो म्हणजे अर्णवच्या आईचा फोटो जाळणे आणि आता लावण्याने प्लॅन सुरू केलेला आहे. ती आजीला म्हणते, की "अर्णवच्या आईचा फोटो आहे का हो?" तेव्हा आजी म्हणतात, "कशासाठी गं?" ती म्हणते, "आपल्याला ना अर्णवला एक सरप्राईज द्यायचा आहे. अर्णवच्या आईच्या फोटो फोटो हा बोलतोय असं आपल्याला करता येऊ शकतं." हे ऐकल्यावर आजींना तर मोठं आश्चर्यच वाटतं. ते म्हणतात, "पण असं कसं करता येतं?" तेव्हा लावण्य म्हणते, "अहो, आजकाल टेक्नॉलॉजीच्या मदतीनं काहीही करता येतं." खरं तर ईश्वरीला पण हे नवीन असतं. ईश्वरी म्हणते, "असं फोटो बोलता येईल, असं करता येतं का?"
लावण्य म्हणते, "हो गं, करता येतं." असे ॲप असतात, त्या ॲपमध्ये टाकलं ना, की आपल्याला पाहिजे ते करता येतं. पण त्यासाठी चांगला फोटो पाहिजे. आजी म्हणतात, "अगं, त्याच्या आईचे भरपूर फोटो आहेत, पण ते सगळे फोटो अर्णवकडेच आहेत आणि आता जर का आपण अर्णवला मागितलं, तर मग मात्र त्याला याचं काहीच सरप्राईज मिळणार नाही. त्यापेक्षा एक फोटो अविनाशकडे आहे, तो फोटो जर वापरला तर बरं होईल," असं आजीने सांगितलेलं असतं. तेव्हा वल्लरी म्हणते, की "ठीक आहे, जर का अविनाश यांच्याकडे फोटो असेल, तर तो फोटो मी घेते, मी फोटो घेऊन येते." लावण्या म्हणते, "मग मी फुलं घेऊन येते." आणि ईश्वरी म्हणते, "दिवा तर त्यांच्यापुढं लावावाच लागेल, तर मी काय करते, मी एक दिवा घेऊन येते." हे सगळं लगेच ठरतं. लावण्या म्हणते, "हो चालेल, आपण तिघी अशा वेगवेगळ्या वस्तू आणूया आणि फोटोच्या समोर ठेवूया आणि छानसा फोटो आपण सजवून तो फोटो बोलतोय अशा प्रकारे व्हिडिओ तयार करूया." हे सगळं पाहिल्यावर अर्णवला मोठा धक्काच बसेल. त्याला आपण सुखद असा धक्का देऊया, म्हणजे त्याला असं वाटेल, की आई त्याच्याशी बोलतीयेच. लावण्य आणि वल्लरीचा हा प्लॅन आजीला देखील आवडलेला असतो. आजी म्हणतात, "खरंच अर्णवला तुम्ही खूप चांगलं सरप्राईज देत आहात." वल्लरी म्हणते, "तुम्ही बघतच राहा, की आम्ही किती छान सरप्राईज देतोय ते. आम्हाला अर्णवच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन बघायचे आहेत आणि ते एक्सप्रेशन बघण्यासाठीच आम्ही हे सगळं काय करतोय. होय का नाही गं लावण्या?" असं म्हणतात आणि लावण्या म्हणते, "हो, अहो त्यांच्या चेहऱ्यावरच्या एक्सप्रेशनसाठी मी तर काहीही करू शकते. मला बघायचं आहे, की तो फोटो बोलताना त्यांनी बघितल्यावर त्यांना कसं वाटणार आहे." खरं तर या दोघींच्या मनामध्ये वेगळाच प्लॅन चालू झालेला असतो. ईश्वरीला मात्र यांच्या प्लॅनबद्दल अजिबात काहीच समजलेलं नसतं. ईश्वरी उलट त्यांना मदत करण्यासाठी "मी दिवा आणते" असं म्हणलेलं असते आणि लावण्या आणि वल्लरी यांना तर तेच पाहिजे असतं. कारण आता लावण्या स्वतः फुलं आणणार आहे, वल्लरी फोटो आणणार आहे, तर दिवा आणणार आहे ती म्हणजे ईश्वरी. आता तिघींनीही अगदी व्यवस्थितपणे ते फोटो ठेवायचं ठरवलेलं असतं आणि त्याप्रमाणे ते फोटो ठेवत असतात. लावण्याने हार व्यवस्थित बांधलेला असतो, पण तो हार थोडासा तिने जाणीवपूर्वक खालीवर बांधलेला असतो आणि ईश्वरीला ती गोष्ट लक्षात आलेली नसते. ईश्वरी तो फोटो वगैरे ठेवण्यासाठी मदत करत असते. ईश्वरी आणि लावण्या फोटोजवळ असतात, तेव्हा वल्लरी मुद्दाम आजीच्या जवळ गेलेली असते, की जेणेकरून आजीला बोलण्यामध्ये गर्क करून टाकायचं आणि त्यांना इकडं काय चाललंय ते कळू द्यायचं नाही, हा वल्लरीचा प्लॅन असतो आणि म्हणूनच ती आजीच्या समोर जाते आणि त्यांना एखाद्या विषयामध्ये गुंतवून ठेवते आणि त्यांना बोलू लागते. तर इकडे ईश्वरी आणि लावण्या दोघी फोटोच्या जवळ असतात. फोटोचा हार जरासा व्यवस्थित बसलेला नाही. तो हार जरा व्यवस्थित कर, असं लावण्या तिला सांगते आणि ती मात्र फोटोच्या समोर हात जोडून असं काय आव आणते, जसं काय या अर्णवच्या आईच्या विषयी तिच्या मनामध्ये भरपूर प्रेम आहे. तुम्ही जरा आज असतात तर किती बरं झालं असतं. मला तुमचे आशीर्वाद मिळाले असते, असं काय-काय ती बोलू लागते. हे सगळं अर्णवची आजी ऐकत असते. तिला असं वाटतं, की खरंच लावण्या मनापासून हात जोडून हे सगळं काही बोलत आहे. वल्लरी आणि लावण्या यांचं ईश्वरीवर बारीक लक्ष असतं. ईश्वरी काय-काय करते ते पाहत असतात. त्यांना काही करून या सगळ्या गोष्टीमध्ये ईश्वरीला इन्व्हॉल्व करायचं असतं. हे सगळं काही ईश्वरीनंच घडवून आणलंय, असं तिच्यावर आणायचं असतं. ईश्वरीने दिवा लावलेला असतो आणि तो त्या फोटोच्या बरोबर समोर ठेवलेला असतो. त्याच्याजवळ जी फुलं असतात, त्या फुलांनी तो दिवा सजवत असते. वल्लरीचं बारीक लक्ष ईश्वरीवर असतं आणि वल्लरी लावण्याला खुणवते, की आता प्लॅन करण्याची वेळ झालेली आहे. आता ईश्वरी फोटोच्या समोर उभी असते आणि ती आईंचे आशीर्वाद घेत असते आणि म्हणत असते, की "आई मला आशीर्वाद द्या. मी प्रत्येक गोष्टीमध्ये सक्सेस व्हावं असा आशीर्वाद द्या." असं म्हणून ती त्यांच्या पाया पडत असते. तर आता लावण्या आणि वल्लरी तिच्या पाठीमागच असतात. ईश्वरीने फोटोच्या जवळ असलेला जो दिवा आहे, तो व्यवस्थित सजवून ठेवलेला असतो आणि आता मुद्दाम लावण्या ईश्वरीला म्हणते, की "अगं, तो हार काय मला व्यवस्थित बसलाय असं वाटत नाही. मी बसवण्याचा प्रयत्न केला, पण मला तो बसतच नाहीये. तू जरा ती हार व्यवस्थित बसवते का?" तेव्हा ईश्वरीला देखील वाटतं, की हो, हार तर जरासा खालीवर झालेला आहे. मीच तो हार बसवते असं म्हणून ती फोटोच्या पाठीमागे गेलेली असते आणि त्याच वेळेस वल्लरी मात्र आजींच्या अगदी समोर जाऊन उभारलेली असते, की जेणेकरून त्यांना समजू नये, की इकडं काय चाललेलं आहे आणि त्यांना बोलण्यामध्ये तिने गर्क करून टाकलेलं असतं. आता ईश्वरी हार व्यवस्थित करत असते आणि इकडे वल्लरी आजींना बोलत असते. वल्लरीने आजींना बोलण्यात अगदी गुंतवून टाकलेलं असतं. आता लावण्या बरोबर प्लॅन करण्यासाठी समोर येते. इकडे ईश्वरीचं लक्ष नसतं. ती पाठीमागं दोरा बांधत असते आणि इकडे लावण्याने फोटोला लावलेला तो चंदनाचा हार उचललेला असतो आणि बरोबर दिव्याच्या वर ठेवलेला असतो आणि एका क्षणात तो चंदनाचा हार पेट घेतो.
त्यांनी थोडीशी पेट घेतली की लगेच लावण्या त्याला खाली ठेवते आणि वल्लरी आजींकडे जाऊन बोलत आहे, तिकडे ती निघून गेलेली आहे. आता वल्लरी आणि लावण्या दोघीही आजींना बोलत आहेत आणि ईश्वरी मात्र इकडं फोटोच्या जवळ आहे. आता आजींना माहिती नाहीये की नक्की तिकडे ईश्वरीचं काय चाललेलं आहे. कारण वल्लरी आणि लावण्या हे आजीच्या समोर उभे आहेत आणि ते त्यांना बोलण्यात गुंतवून ठेवत आहेत. दोघींच्याही लक्षात आलेलं आहे की त्यांना जे काही काम करायचंय ते सक्सेस होत आहे. आजी मात्र ह्यांच्याशी बोलत आहेत आणि त्यांचा विषय चाललेला आहे. आजी, वल्लरी, लावण्या ह्या अगदी व्यवस्थित गप्पा मारत बसलेल्या आहेत आणि पाठीमागच ईश्वरी मात्र फोटोचा हार आहे तो दुरुस्त करत आहे. पण तो हार चांगलाच पेटलेला आहे. हार पेटलेला आहे आणि हार पेटल्यामुळं आता फोटोला देखील ती आग लागलेली आहे. हार आणि फोटो दोन्हीही आता चांगलंच पेटलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि ते पेटलेलं पाहिल्यावर अचानक पाठीमागं लावण्या पाहते आणि आग, आग म्हणून ओरडू लागते. फोटोने आग पकडलेली आहे. पाठीमागेच ईश्वरी आहे, पण तिच्या ही अजून गोष्ट लक्षात आलेली नसते. जेव्हा लावण्या ओरडते, "आग लागली आहे," तेव्हा तिच्या लक्षात येतं, की समोर फोटोच्या चांगलीच आग लागलेली आहे. आता वल्लरी देखील आरडाओरडा करायला सुरुवात करते. "ह्या ईश्वरीने फोटो जाळला. हिला ना अक्कल काहीच नाहीये. बघा काय करून ठेवलं," असं म्हणून तिने आरडाओरडा करायला सुरुवात केली आहे. ईश्वरी पुरती घाबरून गेली आहे. कारण फोटोने आता चांगलीच आग पकडली आहे. असं झालं कसं हे तिला कळत नाहीये. अचानक आग लागलीच कसं काय? असा प्रश्न तिला पडलाय. आजी ताडकन उठतात आणि बघतात की फोटोला आग लागली आहे. "अगं ईश्वरी, हे काय केलंस तू गं? असं का केलंस गं तू?" असं म्हणून आजी हळहळू लागलेल्या आहेत. "माझ्या मुलीला मी जळताना माझ्यासमोर बघितलंय आणि परत एकदा तसंच झालंय की काय असं मी बघतेय. मला किती वाईट वाटतंय. मी तुला सांगू शकत नाही ईश्वरी." असं म्हणून त्या रडतायत. फोटोनं चांगलीच आग पकडलेली आहे. ईश्वरी पटकन किचनमध्ये पळत जाते, पाणी घेऊन येते आणि त्यावर थोडं-थोडं ती पाणी टाकू लागली आहे. आजी पाहते की फोटो चांगलाच जळलेला आहे. आजींना खूप वाईट वाटलेलं आहे. माझ्या डोळ्यासमोर ही आता दुसऱ्यांदा घटना घडली असं त्या म्हणत आहेत. आजचा दिवस हा खूपच वाईट आहे असं आजी म्हणत आहेत. ईश्वरीला बोलण्याचा चान्स आता लावण्या आणि वल्लरीने मात्र घालवलेला नाहीये. ही ईश्वरीच लय धसमुसळी आहे, कोणतंच काम नीट करू शकत नाही असं ती आजींना म्हणते आणि आजींनी सुद्धा चक्क त्या गोष्टीला दुजोरा दिलाय. खरंच ही ईश्वरी कोणतंच काम नीटकं करू शकत नाही असं आजी देखील म्हणतात आणि आता ईश्वरीला ह्या गोष्टीचं खूपच वाईट वाटतं. कारण तिनं हे मुद्दाम केलेलं नाहीये आणि ती हात जोडून माफी मागत म्हणतेय, "अहो मला माहीत नाही हे कसं झालं. मी फक्त हार लावत होते. तो कसा जळला मला माहीत नाही आणि हे मी मुद्दाम केलं नाही," असं ती म्हणतेय. पण वल्लरी मात्र ऐकत नाहीये. इकडं सुप्रिया दुधाचं भांडं घेऊन चाललेले असते, तेव्हा तिच्या हातातून ते भांडं पडतं आणि दूध सर्वत्र सांडतं. तिला असं जाणवलंय, की नक्कीच काहीतरी वाईट घडलेलं आहे. माझ्या इशूबद्दल तर काही वाईट घडलेलं नसेल ना? असे विचार तिच्या मनात आलेले आहेत आणि ती नमूला हाक मारते आणि म्हणते, "मला असं आत्ता वाटलं, की इशू मला हाक मारतेय. काही झालं तर नसेल ना गं? त्या इशूला फोन कर बरं," असं ती नमूला म्हणते. तेव्हा नमू म्हणते, "तू ना नको त्या गोष्टीची खूप काळजी करते. अगं असं होत असतं. कधीतरी छोट्या-छोट्या घटना होतात. दूध सांडलं म्हणून काय झालं? एवढा काही फरक पडत नाही. मी सगळं पुसून घेते. तू ये बरं जरा बाजूला आणि नाही तसला विचार करू नको." पण आई मात्र ऐकायला तयार नाहीये. ती म्हणते, "ते काय मला माहिती नाही. आत्ताच्या आत्ता तू इशूला फोन कर आणि काय झालंय का विचार." नमू म्हणते, "हो, हो, करते मी. तू जरा बस इथं. आता ती कामात असेल ना, उगाच तू गडबड करू नको. मी फोन करते तिला. तू अजिबात काही काळजी करू नको. आणि असं दूध सांडलं म्हणजे काय वाईटच असतं असं काही नाहीये. अगं ती कामात असेल, नाहीतर मी आत्ता लगेच फोन केला असता. थांब, मला ते दूध पुसून घेऊ दे आणि तू आधी काळजी करू नको बरं. तू जरा शांत बस." असं म्हणून नमू आईला शांत करण्याचा प्रयत्न करते. इकडे वल्लरीनं मात्र चांगलंच तोंडसुख घ्यायला सुरुवात केलेली आहे. ही पोरगी घरात आली ना, की असलंच काहीतरी करते. तिकडं ऑफिसमध्ये त्या अर्णवला त्रास देत होती आणि आता घरात येऊन आम्हाला त्रास देऊ लागली आहे, असं बोलायला सुरुवात तिनं केलेली आहे. ईश्वरी अक्षरशः हात जोडून म्हणते, "अहो नाही हो, माझ्याकडून हे अचानक झालेलं आहे. मी मुद्दाम केलेलं नाही." वल्लरी म्हणते, "हो, पण तुझ्याकडून झालंय ना. आता तुला माहिती आहे का ही गोष्ट जेव्हा अर्णवला समजेल, तेव्हा अर्णव तुझं काय करणार आहे ते. आता तो आला ना, बघ तुझं काय करतोय." असं म्हणून ती ईश्वरीला जास्तच भीती घालते आणि आता ईश्वरीला देखील वाईट वाटायला लागलंय. कारण अर्णव काय करू शकतो हे तिला माहिती आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की अर्णव आलेला आहे आणि अर्णवला समजलंय, की आईच्या फोटोला आग लागली आणि त्यामध्ये ईश्वरी दोषी आहे. अर्णव चिडलेला आहे आणि तो चिडून तिला विचारतो,
हे सगळं तुझ्याकडून झालेलं आहे का? मान्य करणार आहेस का नाही फक्त सांग." तेव्हा ईश्वरी म्हणते, की "हो, हे माझ्याकडून झालेलं आहे." तेव्हा अर्णव शांत होतो आणि आता त्याचा मोर्चा वळतो तो म्हणजे वल्लरी आणि लावण्याकडं. कारण या दोघींचं काहीतरी चाललेलं असतंय ही गोष्ट त्याला माहीत आहे आणि म्हणून तो लावण्याला म्हणतो, "लावण्या, फोटोचा हार जळत होता तेव्हा तू काय करत होती?" हे ऐकल्यावर आता वल्लरी आणि लावण्याला मोठा धक्का बसलाय. कारण फोटोचा हार जळत होता तेव्हा तुम्ही काय बघत बसला होता की काय? असंच त्याला म्हणायचं आहे आणि यातून हे कांड या दोघींनी केलेलं असू शकतं, असंच अर्णवला सुचवायचं आहे आणि या गोष्टीमुळं वल्लरी आणि लावण्या पुरत्या घाबरून गेल्यात. त्यांचा प्लॅन त्यांच्यावरच उलटलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता अर्णव एकेका प्रश्नानं कसं सिद्ध करेल, की हे सगळं वल्लरी आणि लावण्यानंच केलेलं आहे, ते आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहता येणार आहे. अशा सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक